नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर. ही खीर तुम्ही एकदा खाल तर चव विसरणार नाही, एवढी चवदार होते. आणि ही खीर खाल्ल्यानंतर आपल्याला आपल्या आजीची पण आठवण येते. म्हणजे जुन्या काळात अशा पद्धतीनेच खीर बनवली जायची. तुम्ही पण अशा पद्धतीने गव्हाची खीर एक वेळा नक्की बनवा. ही खीर तुम्ही सणासुदीला किंवा काहीतरी खास प्रसंगी बनवू शकतात. चला मग वेळ वाया न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गहू घेतलेले. गहू तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. तुमच्या घरातील क्वांटिटीनुसार गहू घेऊ शकतात. त्यानंतर गहू चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर गव्हातील पाणी निथळून घ्यायचं. परत पाणी टाकायचं आणि 10 मिनिट गहू चांगले भिजू द्यायचे. 10 मिनिट झालेले आहेत. बघा आता त्यातील पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर परत 1 मिनिट चांगलं पाणी निथळू द्यायचं. त्यांचं थोडं सुकू द्यायचं त्यांना, एकदम जास्त पण नाही. आता 1 मिनिट झालेलं आहे. बघा आता पाणी थोडं निथळून गेलेलं आहे. आता आपण त्यांना मिक्सरला बारीक करून घेऊ. एकदम जास्त बारीक पण नाही करायचं आहे, खूप जाड पण नाही करायचं आहे. हवं तर तुमच्याकडे जर खलबत्ता असला चांगला मोठा तर त्यामध्ये बारीक करायचं. खलबत्त्यामध्ये कुटलेली खीर पण खूप चवदार लागते. मिक्सरपेक्षा खूप छान लागते. बघा आता असं जाडसर बारीक करून घ्यायचं. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं. परत जे राहिलेले ते पण मी काढून घेते. बघा आता आपलं तर सर्व गहू बारीक करून झालेले आहेत. एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही, मीडियम साईजचे करायचे. थोडं ताटामध्ये पसरत ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिट थोडं सुकू द्यायचं त्यांना. आता त्यानंतर खीरसाठी लागणार आहे आपल्याला खोबरं, काजू, बदाम आणि वेलदोडे. काजू बदाम ऑप्शनल आहे, पण खोबरं टाकायचंच. खोबरं आणि वेलदोडे कुटून बारीक. त्यानंतर आता आपण जे गहू ताटात काढून घेतलेले ते त्यांना थोडं पाखडून घेऊ. तुमच्याकडे जर सूप असेल तर सुपाने पाखडायचं. सुपाने लवकर पाखडले जातात. त्यांचे आता साल काढून घेऊ थोडे गव्हाचे. अशा पद्धतीने थोडं पाखडून घ्यायचं, म्हणजे साल निघून जातात. आणि थोडेफार जे राहिले ते नंतर आपण परत एक वेळा कुकरमध्ये टाकू, तेव्हा पाण्यात वरती येतात तेव्हा काढून घेऊ बाकी. बघा अशा पद्धतीने आता सर्व आपले आता गव्हाचे साल काढून झालेले आहेत. एकदम पूर्ण नाही काढायचे, पण थोडासा गव्हाचा ताम असतो तो काढून घ्यायचा. पद्धतीने आता तयार झालेलं आहे खीर बनवायसाठी गहू. त्यानंतर गव्हाचं जो चूर आता आपण मिक्सरला बारीक केलेला आहे तो मोजून घ्यायचा किती भरतो. तर तो भरलेला आहे आपला 2.5 वाटी जवळपास. आपण यासाठी मोजून घेतलं का 1 वाटी जर चूर असला गव्हाचा तर 1 वाटी गूळ टाकायचा, म्हणजे प्रमाण व्यवस्थित येतं. त्यासाठी 1 वेळा मोजून घ्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये आता आपण टाकून घेऊ. आपण खीर कुकरमध्ये शिजवणार आहे, म्हणजे अगदी पटकन तयार होते. हो तर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजवू शकतात. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं जे वरती अजून परत गव्हाचे जे साल आलेले असतील ते काढून घ्यायचे. आता बघा काढून झालेले गव्हाचे साल. नंतर त्यामध्ये परत पाणी टाकायचं. 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकायचं. अशा पद्धतीने तर मी 6 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी थोडं जास्तीचं टाकलं तरी पण चालेल, कमी पडायला नको. पाणी जर कमी झालं तर ही खीर कुकरला लवकर लागते. त्यानंतर जो सुकामेवा, खोबरं आणि विलायची घेतलेली ते टाकून घ्यायचं. 1 चमचा तूप टाकायचं. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं. केव्हाही खीर बनवताना खीरमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे खीरची चव छान लागते. सर्व आता छान मस्त मिक्स करून घ्यायचं. पाणी हवं तर तुम्ही थोडेसे जास्त
टाकायचं, म्हणजे 6 वाटीच्या ऐवजी 7 टाकलं तरी पण काही हरकत नाही या खीरला. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि गॅस पेटवू. गॅसवर कुकर ठेवायचा. कुकर ठेवल्यानंतर 3 शिट्या घेऊन घेऊ. 3 शिट्यांमध्ये आरामात खीर शिजून जाते. आता आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा, वाफ थोडी काढून घ्यायची, त्यानंतर कुकर उघडायचा. बघा किती मस्त सुगंध पण येतोय छान आणि खीर आपली आता शिजून तयार आहे. तर आता छान मिक्स करून घेऊ. मी गूळ आधीच आता बारीक करून ठेवलेला आहे. 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही साखरसुद्धा टाकू शकतात या खीरमध्ये हवं तर, पण जी गुळाला चव येते ती साखरेला येत नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही गूळच वापरा. बघा आता मिक्स केल्यानंतर मी एका कढईमध्ये खीर टाकून घेते. हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा राहू दे शकतात. आता मी कढईमध्ये काढून घेते. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून घेऊ. आता आपण 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर फिकं पाहिजे असेल तर मग 2 वाटी घ्यायचा. कमी जास्त घेऊ शकतात आणि जास्त गोड पाहिजे असलं तर गूळ थोडा वाढवून घ्यायचा. त्यानंतर गॅस पेटवू आता आणि गॅसवर कढई ठेवायची. आता गुळाला थोडं पाणी सुटेल, ते गुळाचं पाणी चांगलं आटू द्यायचं. आता 3 ते 4 मिनिटात गुळाचं पाणी चांगलं आटून जातं. बघा आता कलर किती मस्त येतोय खीरला. आता आपलं गुळाचं पाणी सुटल्यानंतर बघा किती पातळ झाली खीर. पण लगेच काही वेळाने खीर पुन्हा घट्ट होईल. व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट चांगली शिजू देऊ तिला परत. बघा आता पाणी आटून झालेलं आहे. खीर किती मस्त झालेली आहे. तुम्ही ही खीर अशी सुद्धा खाऊ शकतात, नाहीतर मग त्यामध्ये दूध टाकलं तर खीरची चव अधिकच वाढते. त्यामुळे मी 1 कप दूध टाकलेलं आहे. दूध न टाकता पण गव्हाची खीर खायला खूप चवदार लागते. बघा आता दूध टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं शिजून घेऊ खीरला. बघा आता आपली खीर बनवून अगदी तयार आहे. किती मस्त. आणि ही खीर खायला खरंच खूप चवदार लागते. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. खीर तुम्ही गरम गरम अशी सुद्धा खाऊ शकतात. मस्त त्यावर तूप टाकायचं आणि खायची. या गव्हाची खीरची चव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, एवढी छान चव लागते. तुम्ही एक वेळा ही खीर नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघत राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि रेसिपी बनवत राहा. थँक्यू.